अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. हिंदू पंचांगानुसार सोमवती अमावस्या 26 मे 2025ला दुपारी 12:11 सुरू होणार आहे आणि 27 मे 2025 सकाळी 8:31 समाप्त होणार आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार 26 मे 2025 वार सोमवार रोजी आहे अमावस्या आणि या दिवशी आपल्याला अमावस्या साजरी करायची असते. अमावस्येच्या दिवशी स्नान दान करण्याला अतिशय असं महत्त्व असतं. अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला स्नान करायचं असेल, म्हणजे नदीमध्ये जाऊन स्नान करायचं असेल किंवा दान करायचं असेल, तर त्याच्यासाठी असा ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 4:03 ते सकाळी 4:44 असणार आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार 26 मार्च 2025 वार सोमवार रोजी आपल्याला सोमवती अमावस्या साजरी करायची आहे. अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित आहे. या दिवशी तुम्हाला जर पितृदोष असेल, प्रखर पितृदोष असेल, कमी प्रमाणात असेल, जास्त प्रमाणात असेल, तर दही भाताचा उपाय करून तुम्ही या पितृदोषापासून मुक्तता मिळवू शकता. बघा, पितृदोष म्हटलं की आपण जेव्हा मोठ्या ज्योतिषांकडे जातो, ब्राह्मणांकडे जातो, तिथे आपल्याला शांती करायला सांगतात. या शांती करायच्या म्हटलं की आपल्याला नाशिकला जावं लागतं. तिथे आपल्याला खूप पैसे घालावे लागतात आणि शांती करूनही आपल्याला फरक पडेलच असं नाही. आपल्याला पितृदोष असेल तर आपली मोठी मोठी कामंसुद्धा विलंबित होत असतात. लग्न न होणं, नोकरी न लागणं, करिअरमध्ये यश न येणं, उद्योग व्यापार न चालणं, त्याचप्रमाणे घरामध्ये सतत आजारपण असेल, वादविवाद असतील, छोट्या छोट्या कारणावरून वादविवाद खूप वाढत असतील, अशा अनेक गोष्टींचं, कर्ज असेल, अशा अनेक गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो. मग त्यासाठी आपण खूप सेवा करतो, खूप उपाय पारायण करतो, पण तरीसुद्धा आपल्याला अनुभव येत नाही. अशा वेळी आपल्याला पितृदोष जो असतो तो दूर करावा लागतो आणि त्यासाठी आपल्याला छोटे छोटे उपाय करून हे पितृदोष दूर करता येतात. त्यामुळे तुम्हाला शांती करून जास्त पैसे घालवण्याची गरज नाही. आपले जे पूर्वज होते ते सुद्धा असे लहान लहान उपाय करूनच त्यांनी पितृदोषांपासून मुक्तता मिळवली होती आणि त्यांच्या आयुष्यातली जी विलंबित कामे आहेत ती मार्गी लावली होती. तर त्यांच्यापासून चालत आलेले हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचे असतात. तर 26 मे रोजी म्हणजे वार सोमवार रोजी आहे सोमवती अमावस्या. या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पितरांसाठी काही सेवा करायच्या आहेत, काही उपाय करायचे आहेत. सर्वात महत्त्वाचा उपाय तो म्हणजे दही भाताचा उपाय. हा उपाय केल्याने तुम्हाला जो पितृदोष आहे तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. तुमच्या पितृंची कृपा तुमच्यावरती राहते आणि विलंबित कामे मार्गी लागतात. आता अमावस्या म्हटलं की अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दुपारी 12च्या आतमध्ये एक मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. ते तांदूळ तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत, पण ते न धुता तुम्हाला त्याचा अळणी भात शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि ते तांदूळ धुवायचे नाही, डायरेक्टली तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचे आहेत. नंतर हा भात शिजून झाल्यानंतर थोडासा थंड करून घ्या. नंतर एखाद्या प्लेटमध्ये म्हणा, न्यूजपेपरवरती म्हणा किंवा एखाद्या पत्रावळीमध्ये म्हणा, तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहे आणि याच्यावरती तुम्हाला 1 ते 2 चमचे आंबट दही टाकायचं आहे. नंतर हा भात चांगला मिक्स करून तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे पक्षी येत असतील अशा पक्ष्यांच्या ठिकाणी की जो दही भात खाऊ शकतील अशा ठिकाणी तुमच्या पितरांचं स्मरण करून हा दही भात तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. हा दही भात तुम्हाला दुपारी 12च्या आधी ठेवायचा आहे आणि पितरांचं स्मरण करायचं आहे की जर तुमचे पितृ तुमच्यावर नाराज असतील, ते अतृप्त असतील, तुमची विलंबित कामे मार्गी लागत नसतील किंवा कुठल्याच गोष्टीत यश येत नसेल किंवा तुमच्या असल्या कुठल्याच अडचणी नाही, तुम्हाला पितृदोष नाही, पण तरीसुद्धा पितरांच्या स्मरणार्थ केलेली सेवा कधीच वाया जात नाही. त्यांचा कृपाशीर्वाद जर आपल्यावरती राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दर अमावस्येला त्यांच्यासाठी हा दही भाताचा उपाय करायचा आहे. नंतर हा दही भात तुम्ही तिथे ठेवा. मग ते पक्षी खाऊन जातात. जर त्या पक्ष्यांनी त्यातला थोडा जरी दही भात खाल्ला, मग तो कुठलाही असो, कावळा असो, इतर कुठलेही जीवजंतू असो, तरी तुम्हाला पितृदोष आहे असं समजून जा. पण तिथे आजूबाजूला खूप पक्षी आहेत आणि तुम्ही ठेवलेला दही भात त्यांनी थोडासा सुद्धा खाल्ला नाही, तर असं समजा की तुम्हाला पितृदोष नाही आहे. असो नसो, पण तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यानंतर तुम्ही थोड्या वेळाने हा जो दही भात आहे तो तुम्ही गाईला खायला घालू शकता. हा झाला पहिला उपाय. दुसरा उपाय म्हणजे काय, संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, अशाच पद्धतीने भात शिजवून घ्यायचा आहे, त्याच्यावरती दही टाकायचं आहे आणि थोडंसं कुंकू तुम्हाला त्याच्यावरती टाकायचं आहे. हा दही भात कुंकू थोडंसं चांगलं व्यवस्थित मिक्स करून आपल्या घराला पूर्ण वेढा बसेल अशा प्रकारे तो दही भात घराच्या कडेने सगळीकडे तुम्हाला पितृंचं स्मरण करून टाकायचं आहे. यामुळे घरावरती असणारी नकारात्मक शक्ती, वाईट गोष्टींचा प्रभाव जो आहे ना, कोणी करणी बाधा वगैरे केला असेल, इडापिडा असेल, ते सगळं दूर होतं आणि आपल्या घरामध्ये जी विलंबित कामे आहेत ती मार्गी लागायला लागतात. पितृंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. हाही खूप प्रभावी उपाय आहे. बघा, छोटे छोटे उपाय आहे, कसलाही खर्च करायचा नाही, कुठेही जायचं नाही, घरातल्या घरात तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. हे उपाय जर तुम्ही दर अमावस्येला केलं तर तुमचा कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो नष्ट होतो. तुमची विलंबित कामे मार्गी लागतात
पितृ प्रसन्न होतात की तुम्ही त्यांची सेवा करताय, तुम्ही त्यांचं स्मरण करताय, त्यांचा आत्मा तृप्त होतो आणि परत पितृलोकामध्ये निघून जातो. त्यामुळे दर अमावस्येला आपल्या पितृंचं स्मरण नक्की करा. तुम्ही अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे जे फोटो आहेत तेही काढू शकता, स्वच्छ पुसून त्यांची पूजा करा, गंध लावा, तुम्ही फुले वाहा, अगरबत्ती, धूप, दीप लावू शकता आणि पितृअष्टकचं पठण करू शकता. त्याचप्रमाणे पितृस्तुती तुम्ही म्हणू शकता. पितृस्तुती कोणती आहे त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते. ही जी पितृस्तुती आहे ही सुद्धा तुम्ही पितरांसाठी नक्की उद्या अमावस्येच्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही पठण करा किंवा ॲटलिस्ट हा व्हिडिओ एकदा ऐका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.